नान नदीवरील पूल मृत्यूचा सापळा। 5 वर्षापासून आम्ही या पुलासाठी म्हणजे उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत। म्हणजे सरकारकडे निवेदन दिले आहे। मागील 5 वर्षापासून यांच्या मागे लागून आमच्या गावात कमीत कमी 120 ते 130 मुलं शाळकरी आहे। थोडंसं जरी पाणी आला तरी याच्यावरून जाणं येणं होत नाही। शासनाकडे हेच निवेदन आहे की थोडंसं आमच्या ग्रामीण भागाकडे लक्ष द्यावं आणि या पुलाची उंची वाढवावी। कळमना ते बेला जोडणाऱ्या रस्त्यावर नान नदीवरील पूल म्हणजे गावकऱ्यांसाठी दररोजचा एक भयान स्वप्न। अतिशय कमी उंचीचा, कठड्याविणा आणि धोकादायक अवस्थेत असलेला हा पूल वर्षानुवर्षे जीव मुठीत धरून ओलांडावा लागतोय। पावसाळ्यात तर या पुलावरून पाणी वाहू लागते आणि कळमना, सालई, धामणगाव या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो। विद्यार्थ्यांचं शिक्षण, रुग्णांची वाहतूक आणि गावाचा दैनंदिन व्यवहार ठप्प होतो। मात्र प्रशासन निवांत झोपलंय। पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाजच येत नाही, कारण कोणतेही कठडे नाही। या पुलावर अपघात घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असल्याने हा पूल अपघाताची वाट पाहणारी संरचना बनली आहे। ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन भाकरे यांनी वारंवार शासनाकडे या पुलाची उंची वाढवावी, कठडे बसवावेत अशी मागणी केली। मात्र या मागणीची दखल घेतली जावी इतकीही प्रशासनाची नजर गावकऱ्यांवर नाही का? आमचं आयुष्य स्वस्त आहे का, असे प्रश्न ग्रामस्थांना पडत आहे। अनेक वेळा शाळकरी मुलं पाण्यातून रस्ता ओलांडताना दिसतात। ही केवळ हलगर्जी नाही, तर सरळ निष्काळजी प्रशासनाची बेफिक्री आहे। दुर्दैवानं एखादा जीव गेला तरच शासनाचे डोळे उघडणार का? या पुलाच्या उंची वाढीचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, कारण हा पूल फक्त वाहतुकीचा मार्ग नाही, तर ग्रामस्थांच्या जगण्याचा आधार आहे। अन्यथा आंदोलनाचा पवित्रा नागरिक घेण्यास तयार आहे। जनसंग्राम न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी तुषार मुठाळ, बेला।